मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2 आणि 1ली ते 5वी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25। पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। यावेळेसच्या निवडणुकीमध्ये ज्याला ज्याला जे तोंडाला येईल ते बोलत राहिलेला आहे। आकडेवारी माहिती करून घ्यायची नाही, परिणाम माहिती करून घ्यायचे नाहीत। काल उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या एका सभेमध्ये मोदींवर अतिशय हास्यास्पद आरोप केले असं चंद्रकांत पाटील म्हणाले। पाहूयात। यावेळच्या निवडणुकांमध्ये ज्याला ज्याला जे तोंडाला येईल ते बोलत राहिलेला आहे। मग आकडेवारी माहिती करून घ्यायची नाही, परिणाम माहिती करून घ्यायचे नाही। काल माननीय उद्धवजींनी विदर्भातल्या एका सभेमध्ये अत्यंत हास्यास्पद आरोप मोदीजींवर केला की अरे शेतकऱ्यांनो, 1 लाखाचं खत जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेला 18% जीएसटी म्हणजे 18,000 रुपये तुम्ही सरकारला म्हणजे मोदींना देता, त्यातले 6,000 रुपये ते तुम्हाला शेतकरी सन्मान निधी म्हणून देतात। अहो उद्धवजी, शेती कधी तुम्ही केली आहे का? शेतकऱ्याला खत किती रुपयाचं लागतं तुम्हाला माहिती आहे का? खतावर जीएसटी किती लागतो माहिती आहे का? खतावर जीएसटी 5% लागतो आणि तो डिस्ट्रीब्युटरवरून डायरेक्ट कंझ्युमर म्हणजे शेतकऱ्यापर्यंत येताना इतका निग्लिजिबल राहतो। समजा 1 लाखाचं खत आहे, 5% लागला 5,000, तर 1 लाखाचं खत घेणारा शेतकऱ्याला शेवटी तो 300 400 500 इथपर्यंत खाली येतो। एक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी सन्मान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याला वर्षाला 6,000 मिळतात तो किमान जमीन ज्याची फार कमी जमीन आहे, गरीब आहे, शेतमजूर आहे, त्याला मिळतात। त्याला 1 लाखाचं खत काय घ्यावं लागत नाही। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्यावेळेला 1 पोतं किंवा 45 किलोची 1 बॅग ज्या वेळेला शेतकरी घेतो तर त्याला 266 रुपये द्यावे लागतात 45 किलोच्या बॅगला। त्याच्या अगेन्स्ट केंद्र सरकारला कंपनीला अनुदान म्हणून 1,561 रुपये 91 पैसे म्हणजे 6 पट पैसे अनुदान म्हणून द्यावं लागतं। म्हणजे त्याचं खताचं पोतं जे आहे ते मुळात 266 आणि 1500 म्हणजे 1900 आहे, त्याला 266 ला मिळतं। म्हणजे काय माहिती आहे नाही? 1 लाखाचं त्याला खत लागतं, 1 लाखाचं खत ज्याला लागतं म्हणजे केवढा मोठा शेतकरी, त्याला शेतकरी सन्मान योजनेमध्ये पैसे नाही मिळत माननीय उद्धवजी। आणि त्यामुळे काहीही बोलायचं, शेतकऱ्यांना आणि लोकांना भ्रमित करायचं, यातून काही साध्य होणार नाही। पुन्हा एकदा एका वाक्यात स्टॅटिस्टिक मांडायचं झालं तर रासायनिक खतांवर 5% जीएसटी आहे। त्याचा एंड युजर जो आहे म्हणजे शेतकरी त्याला करत तो 5,000 रुपये 1 लाखाच्या अगेन्स्ट 100 रुपये 200 रुपये 300 रुपये मिळतो। कारण त्याचा बेनिफिट मधल्या सगळ्या माणसांना घेत पुढे जायचं असतं। आणि प्रत्यक्षामध्ये जे पोतं 266 ला मिळतं त्याच्या 6 पट म्हणजे 1500 समथिंग म्हणजे 1,600 रुपये सरकारला शेतकऱ्याला त्या खतापोटी अनुदान म्हणून कंपनीला द्यावं लागतं। तर माननीय उद्धवजी, तुम्हीच तुमची पंचायत करून घेतली की ह्या निमित्ताने सगळे आकडे शेतकरी अरे बापरे, माझं 300 रुपयाचं पोतं 1800 रुपयाला घ्यावं लागलं असतं का? 1500 देत आहे का अनुदान सरकार? अरे बापरे, 18% नाही 5% द्याय का? आणि मला हार्डली 200 300 400 इतकाच जीएसटी बसतो का? हे त्याला माहिती नव्हतं, ते या निमित्ताने माहिती करून दिलं। जय हिंद, जय महाराष्ट्र। जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे, जिल्ह्यातील रस्ते विकास 10,634.45 कोटी, जिल्ह्यातील रेल्वे विकास 7,056.45 कोटी, पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण 4,182.28 कोटी, 11 शहरे व 1,006 गावातील लोकांना होणार लाभ, जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत 10,289.12 कोटी, जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय
कृषी महाविद्यालय, मॉडेल डिग्री कॉलेज, केंद्रीय विद्यालयास मान्यता. जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण 881 कोटी. नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी 1217.19 कोटी. किसान सन्मान, नमो किसान योजना 1258.21 कोटी. आवास योजना शहरी तथा ग्रामीण 7050.90 कोटी. एक मत देशासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरील 2 नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा. उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची. एक मत देशासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24.